हे पहा मंडळी, आज आपल्या विहिरीचं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने विहिरीमध्ये पाणी येत आहे. ही आपली विहीर. खालपर्यंत गोलाकार. हे पहा, सुंदर असं वातावरण झालेलं आहे पावसाचं. आणि पाऊसही पडायला सुरुवात झालेली आहे. हे पहा आपली स्वीटकॉर्नची मका. थोडासा पाऊस आणि असं थोडं वारा असल्यामुळं ती थोडी साईडला कल्ली आहे. मस्त असं वातावरण आज झालेलं आहे. हे पहा, ही आपली 2 वर्षाची झाडं किती सुंदर फुटलेली आहेत. पंधरा दिवसापूर्वी हे झाडाची कटिंग केली होती. बघा किती छान फुटलेत. ही कट केलेल्या फांद्या आहेत खालच्या. हे सगळे 15 दिवसामध्ये हे मस्त फुटलंय. ही 2 वर्षाची झाडं. 8 ते 9 महिन्याची रोपं आम्ही आणली होती राहुरीवरून. किती छान फुटले तर. हे पहा, भरपूर असं झाड मोठं होतं. हे केल्यामुळं ते परत पुन्हा फुटलेत. ते आपल्याला ठेवायचे नाहीत. आणि हे झाड पण 2 वर्षाचंच आहे. तर याला 3 कैऱ्या लागल्या. त्याच्यापैकी एकच कैरी याची राहिलेली आहे. हा आहे सदाबहारचा आंबा. हे पहा, झाडाला आंबे पिकलेत आणि खाली पण गळून पडलेत. ते आपण काढून घेऊ. हे सगळे आंबे पिकलेत आता. हे त्याचे आंबे सदाबहारचे हे पिकले. आणि हे पहा, त्याला बार पण किती आलाय परत. हे पहा, हा सगळा नवीन बहार त्याला परत. हे आपले पेरू. पहा किती पेरू आलेत. भरपूर असे पेरू इथे झाडाला. भरपूर मोठा पेरू होतो हा. त्याच्यामध्ये हे आंब्याचं झाड आणि परत हा इथं पेरू. ही छोटी छोटी झाडं ही वर्षाची झाली. जुलैमध्ये ही लावलेली झाडं आहेत आम्ही. आणि हे सारे आंबे आज वाऱ्याने पडलेले आहेत. हा आंबा आपण उतरवलेलाच नाही आहे, कारण घरामध्ये भरपूर आंबे आहेत. त्यामुळे आपण हे आंबे काढलेलेच नाहीत. बरेचसे झाडे अजून आंबे काढायचे राहिलेत.
पाऊस झाला आता, त्यामुळं त्याचे पेपर पण सगळे भिजलेत. हे पहा. खाली आंबे झाडावर गळून पडल्याशिवाय आम्ही आंबे काढतच नाहीये. आंबे घेऊ आपण. हे पहा पेरू. हे पहा केवढा, किती मोठा हा आंबा झाडाला पिकलाय. पूर्ण खडक आहे इथं. खडकावरती आम्ही हा आंब्याचा प्रयोग केलेला आहे आणि तो सक्सेसही झालेला आहे. हे पहा, डोंगर आणि डोंगराला पुन्हा खडक. सगळे पेपर खराब झालेले आहेत. हे पहा, केशर आंबे झाडालाच पिकलेत. हे सगळं खूप असं गवत झालेलं आहे आणि ते आता सध्या आपल्याला काम करायचं आहे. सगळी बाग आपली स्वच्छ करून घ्यायची. खूप अजून आंबे काढायचे राहिलेत. किती मोठे मोठे आंबे आहेत पहा. हे पण झाड 3 वर्षाचंच आहे. हे जाग्यावर याला कोळी लावून कोळीवर कलम केलेला आहे. कोया लावल्या होत्या आम्ही ह्या. त्याला ह्या वर्षी पहा 3च वर्षाचं झाड आहे. हे याला 2 आंबे लागलेत केशरचे. इथं आपण भाजीपाला लावला आहे. गवार, भेंडी आणि पालकची भाजी. हे स्वच्छ करून इथं पालेभाज्या लावल्यात. ह्या झाडांमधलं आता आपल्याला हे झाडांची आळीची खुरपणी करायची. हे पहा, हे कटिंग केलेले झाडं, त्याचा पाला खाली टाकला. साईडने गवत उगवलं, ते गवत काढायचं आहे आपल्याला आता. हे नवीन झाडं लावल्यात. हे वर्ष झालं ह्या झाडांना. आता पाऊस उघडल्याच्यानंतर याला आपल्याला परत कलम करायचं आहे. तसा उशीर झाला आहे झाडांना आम्हाला कलम करायला. ह्या वर्षी आम्हाला कलम करायला काय जमलं नाही, तर मी आता ह्या झाडांच्यावरती स्वतः कलम करणार आहे. थोडा पाऊस कमी झाल्याच्यानंतर ह्या सगळ्या झाडांवरती. हे पहा, हे असं तालीच्या कडेने मी लावलेली इथे झाडं. ही एवढी जागा वेस्ट पडून होती. हे हे इकडून हे झाड आणि मधी हे लावलं आणि इकडून नारळाचं झाड. पूर्ण राऊंडवरती मी झाडं लावलेत. ही सगळी झाडं मी लावली. वर्षाची झाडं इथे. आणि त्याला ठिबकनी पाणी घालतो आम्ही. टाकीतून ठिबक केलं याला. बोरचं पाणी आम्ही टाकीत सोडलं आणि टाकीतून मी त्याला ठिबक केलं. हे
पंप आहे, तुम्हाला नळ्या दिसत असतील. ठिबकनी घालतो आणि आम्ही आता मोकळे पाणी सोडतो, कारण मोकळं पण पाणी जातं त्याला पाटाने. हे अशा प्रकारे ह्या मोठ्या झाडांच्यातून आम्ही असे छोटे छोटे पाट करून ह्या नवीन झाडांना सोडले.